नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। संबंध भारत देशात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात व आनंदात संपन्न होत असताना तसाच एक उत्सव मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा परिसर या ठिकाणी संपन्न करण्यात आला। बालम्मा बाजी यांच्या नेतृत्वात भीमगर्जना संस्था व भीमगर्जना हॉकर्स वुमेन या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून काशीमीरा या ठिकाणी भीम जयंतीचा उत्सव 2024 मोठ्या आनंदात संपन्न करण्यात आला। या ठिकाणी जे आहे काल 27 तारखेला मोठी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली। जी मिरवणूक काशीमीरा चौक, नीलकमल नाका, काशीमीरा पोलीस स्टेशन व तसेच पुन्हा काशीमीरा नाका या ठिकाणी येऊन 2 किलोमीटरचा अंतर पार करत ही आंबेडकर जयंती मिरवणूक मोठ्या आनंदात संपन्न झाली व आज या ठिकाणी सामना व सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते। चला तर जाणून घेऊया या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगत आहेत, काय समाजाला संदेश देत आहेत, पाहूया पुढील बातमीमध्ये। नमस्कार, जय महाराष्ट्र। काय सांगाल दादा, आज आंबेडकर जयंतीचा उत्सव 27 तारीख 28 तारीख या ठिकाणी मोठ्या आनंदात 2 दिवसाचा उत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा। काय काय नियोजन होतं, काय सांगत? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण 133वा जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त इथे अतिउत्साहाने साजरा झालेला आहे आणि काश्मीरा प्रभाग 14 मध्ये आम्ही दरवर्षी अतिउत्साहाने साजरा करतो आणि जेवण वगैरे आणि जे प्रोग्राम आहेत, लोकांना जे समाज प्रबोधन होतं गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन हे आम्ही दरवर्षी करतो आणि लोकांना बाबासाहेब शाहू फुले यांची जी विचारधारा आहे हे पसरवण्याचं आम्ही काम करतोय आणि या माध्यमातून लोकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आम्ही ते सर्वांना एकजुटीने हा प्रोग्राम दरवर्षी राबवतो आणि अतिउत्साहाने साजरा करतो, जल्लोषात साजरा करतो। युवा वर्गाला काय संदेश देऊ इच्छितो? युवा वर्गाने हे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि समाजाला समाज प्रबोधन करून एका दुसऱ्याला जोडत जावा आणि जे संघटना आपली भीम जयंतीच्या माध्यमातून सर्वजणांनी एकजुटता व्हायला पाहिजे आणि सर्व ताकदीने आपण लढाई द्यायला पाहिजे। समाज आपला हा प्रगतीशील आणखीन व्हायला पाहिजे, हा संदेश आम्हाला या माध्यमातून द्यायचा आहे। काही जयंतीच्या शुभेच्छा कशा द्याल जनतेला? सर्वप्रथम नवबुद्ध आहे, जय भीम। 133वी जयंती निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आम्ही 2007 पासून या मीरा भाईंदर परिसरामध्ये काशीमीरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करत आहोत आणि आमच्या मीरा भाईंदर मध्ये आमच्या समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत, त्यांना जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। तसेच आपल्या बाबासाहेबांच्या जयंती आम्ही पुढे करतच राहणार आणि आमचे जे गोरगरीब जनता आहेत त्यांना सुद्धा आम्ही प्रोत्साहन देऊ। त्याप्रमाणे आम्ही नेहमी दरवर्षी ह्या वर्षी हे 18वं वर्ष आहे आमचं जयंतीचं, ह्याचप्रमाणे आम्ही जोशाने दरवर्षी आम्ही जयंती साजरा करू। धन्यवाद। भीम गुर्जर महिला मंडल के अध्यक्ष बालम्मा ताई को मैं बहुत बहुत बधाई देता हूँ कि मीरा भाईंदर शहर में जो भी काम कर रही है, बाबा साहब का कारवा को जो लेके चलने का काम कर रही है वो सिर्फ बालम्मा ताई चल रही है और हर वर्ग के लोगों को काम लेके चल रही है, हर लोगों को लेके चलने का काम कर रही है, तो बालम्मा ताई काम कर रही है। जय भीम, जय महाराष्ट्र। या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम। आज भारतात तर सर्व कानाकोपऱ्यामध्ये गल्ली ते दिल्लीपर्यंत परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार गेलेला आहे, पण याही भारतापेक्षा जगामध्ये अनेक देश आहेत, अशा 152 देशामध्ये आणि 200 देशामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरामध्ये पोहोचलेला आहे आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्ये जगामध्ये असे जागतिक लेवलमध्ये एक विद्वान म्हणून त्यांची ओळख आहे आणि
खरोखरच आम्ही खूप भाग्यवान आहोत. बाबासाहेबांच्या 14 एप्रिल 1891 रोजी जो बाबासाहेबांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं हजारो वर्षामध्ये जे गुलामीत अंधारात दिनदुबळा समाज, जो अंधारात दिनदुबळा जो समाज चालपडत होता, गुलामीत होता, साखळदंडात होता, ज्यांना पाणी पिण्याचा देखील सर्व पाण्यावर अधिकार नव्हता, अशा महाडच्या 14 तळावर बाबासाहेबांनी विद्वान बुद्धीचं जे जगामध्ये प्रकाशामध्ये जे बुद्धी आणि या समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम बुद्धीच्या माध्यमातून केलेलं आहे. तेव्हा या बाबासाहेबाच्या जन्मामुळे आणि बाबासाहेबाच्या विद्वत्तेला नतमस्तक होते आणि जगामध्ये अशी एक ओळख आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र या धर्तीवर आहेत तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जागतिक लेवलवरच राहणार. लंडन, अमेरिका, जपान अशा अनेक मोठ्या प्रगत राष्ट्रामध्ये राष्ट्राध्यक्ष जर आमच्या देशामध्ये बाबासाहेब जर जन्मले असते तर आम्ही त्या बाबासाहेबांना सूर्य म्हणून नमस्कार केला असता. अशी एवढी बाबासाहेबांची ख्याती आहे. आज या ठिकाणी मीरा भाईंदर शहर जिल्ह्यामध्ये भीमगर्जना महिला मंडळ आणि भीमगर्जना हकर्ष बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीनं खूप जोरदार पद्धतीनं कार्यक्रम होते. मी गेल्या 30-35 वर्षापासून या भीमगर्जना महिला मंडळाच्या धडाडीच्या महिला अध्यक्ष अशा आहेत जे बहुजनांच्या प्रश्नाचा वाचा फोडतात आणि त्यांच्या या बहादर कार्यक्रमाला आमचा सलाम आहे. आणि इथून देखील पुढे असेच त्यांनी कार्य बाबासाहेबांच्या विचाराचं करावं. बाबासाहेबांनी मूलमंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण आजही आमचा बराच समाज बहुजन समाजामधला दारू पिऊन बाबासाहेबांचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा पोटभर गुलाल आणि पोटभर शिवाजी महाराजांच्या नावाने गुलाल उधळले, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पोटभर नीळ उधळून बाबासाहेबाला दारू पिऊन नाचवू नका. बाबासाहेबाला खरोखरच आपण बाबासाहेबाचे अनुयायी म्हणतो, बाबासाहेबाचे आपण भक्त म्हणतो, तर खरोखरच आपल्या चमड्याचा जोडा करून त्यांना जरी दिला तर आपले उपकार बाबासाहेबाचे फुटणार नाहीत. कारण मायबापापेक्षा जे गुणाचे पुण्य आहे त्या पुण्याला जागा आणि बाबासाहेबाचं खरोखरच जे नाव आहे त्या नावाचा दरारा साऱ्या जगामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण सर्वच त्या बाबासाहेबाच्या विचारात सलूट केला पाहिजे आणि या बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं जागृत करण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त भीमगर्जना महिला मंडळाच्या वतीनं होते. आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही झोकून दिलं. आम्ही घराचा संसाराचा विचार करत नाही, कारण आम्हाला फक्त त्याग आठवतो त्या महापुरुषाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले 4 रत्नासारखे हिऱ्यासारखे मुलं गमवले, म्हणजे मुलं आजारी पडले आणि मृत्युमुखी झाले तरी बाबासाहेबांनी आमच्यासाठी पावाच्या तुकड्यावर 18 तास 20 तास 22 तास अभ्यास करून माझा समाज झोपलेला आहे आणि मला झोपल्याने चालणार नाही म्हणून जागृत राहून या भारत देशाची आणि जगातल्या अनेक देशाची हिस्ट्री आणि इतिहास घटना वाचून या भारत देशाचे संविधान कसं असावं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या घटनेवर, या पुस्तकावर, बाबासाहेबाच्या कलमावर हा देश चालतो. इथल्या कुठल्या धर्मावर, कुठल्या ग्रंथावर, कुठल्या रामायणावर, कुठल्या महाभारतावर चालत नाही. खरोखरच या भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये असं एक महामानव या बाबासाहेबाच्या रूपानं देवामध्ये अवतरलेला आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या 33 कोटी देवाच्या वरच्या महान पदवीचे बाबासाहेब देव आहेत आणि आमचे दैवत आहे. आणि भगवान गौतम बुद्धाचे सर्व जगामध्ये विचार आहेत. सम्राट अशोक राजाचे विचार जगामध्ये आहेत आणि हे विचार चालू ठेवण्यासाठी मी एक साधा पाईक, भीमाचा पाईक, बुद्धाचा पाईक एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो. खरोखरच आम्ही एवढे भाग्यवान आहोत. जोपर्यंत आम्ही संविधानाचे रक्षक आहोत तोपर्यंतच खऱ्या अर्थाने आम्ही इथे बोलण्यासाठी पुन्हा येणार आहोत. जर संविधानाचा धक्का कोणी लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला देखील रस्त्यावर आमची कथन झाली तरी चालेल, आमचे मुंडके उडाले तर चालेल, कारण आम्हाला भीमा कोरेगावचा इतिहास माहित आहे. फक्त 500 महाराणी या 28,000 मनुवध्याचा पेशव्यांचा नायनाट केलेला आहे आणि तिथूनच एक मन पडलेले आणि जा तुझ्यासारखे आम्ही 56 बघितलेले आहेत. ते आम्ही आज 56चे हजारो झालेलो आहोत, करोडो आहोत. आणि भीमाच्या ताकदीला कधी कुण्या पक्षाने आणि कुण्या नेत्याने कमी लेखोने आणि वाईट नजरेने जर तुम्ही या संविधानाकडे जर बघाल तर तुमचा या ठिकाणी खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. एवढेच बोलून इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.
भगवान गौतम बुद्धाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. भीम गर्जना मित्र मंडळ या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आज खरोखर खूप चांगला संदेश दिलेला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, 100 वर्षे शेळ होऊन जगण्यापेक्षा 5 दिवस वाघासारखे जगा असा मौलिक संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न व तसेच भीमा कोरेगाव हा इतिहास आठवून भारतीय संविधानाला जर कुणी धक्का लावला तर आमचे सर जरी कलम झाले तरी चालेल, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार म्हणजे लढणार असा मौलिक संदेश या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. चल, अशाच नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. जय भीम, जय महाराष्ट्र.